Welcome round to Petra. तुम्ही पाहू शकतात हे लोक जे आहेत त्यांना सूर्य जमतच नाही. मित्रांनो इथे आल्यावर तुम्हाला असे शिलालेख दिसतील. असं काहीतरी आहे, एक मूर्ती आहे, हे एक काहीतरी आहे आणि हे तुम्ही अख्खा असं पाहू शकतात. आणि बट इथे आल्यावर लोक एवढी खुश होत आहेत. मी जर ह्यांना सांगितलं तुम्ही जर आमच्या अजंता एलोराच्या केव्जमध्ये आलं तर हे काही नाही आहे. सुप्रभात मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे आपला पेट्रावर. तर आता आपण मी परत तीच मोठी बस होती या टायमाला, आपली मागे बस होती, त्या बसने आलो. या टायमाला मी सगळं परत दाखवत नाही बसलो. 20 दिनार घेतलेत, म्हणजे जाऊन येऊन सिंगल जर्नी नाही. तर आपण काय करणार, पेट्राला स्टे वगैरे काय करणार नाही, इकडे येणार आपण, फक्त बघणार आणि जाणार आहे. जॉर्डनमध्ये येतात तर पेट्राला वर्थ विजिटिंग आहे की नाही ते सगळं आपण दाखवणार आहे. इकडे हा जॉर्डन व्हिजिटर सेंटर सगळ्या लोकांनी करून ठेवले आहेत. तर तिकडे येऊन तुम्हाला जॉर्डनचा तुमचा जो हे आहे ना ते स्कॅन करायला लागतं. मग ते स्कॅन केल्यावर तुम्हाला ती तिकीट भेटते आणि ती घेऊन तुम्हाला जायचं. तर मित्रांनो, तुमचं जॉर्डन पास स्कॅन करून झालं तर तुम्हाला हे असं भेटतं. आता आपण जॉर्डन पास घेतल्या म्हणून आपल्याला इथे प्राईस 0 JD दिली आहे. तर असं काय आहे हे पेट्रा व्हिजिटर सेंटर्स. आणि इथून आपल्याला जायचं आता 4 किलोमीटर ट्रेक करूया. ट्रेक किंवा चालत जायचं, जे पण आहे, मजा येणार आहे. आणि जो पण काय असेल मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळ. मी विचार करतो तर थोडा वॉशरूम यूज करतो आणि मग तुम्हाला सांगतो, ठीक आहे? चला बघूया आणि भेटूया थोड्या वेळामध्ये. बाय बाय. मित्रांनो, आता सगळ्यात हार्ड सीन झाला. हा अख्खा असा डोंगर चढलो. त्याकडे खिशामध्ये मॅप होता, चुकीचा डोंगर चढलो मी. म्हणजे तो पेट्रा व्हिजिटर सेंटरने एंटर केलं. आपल्याला तिकडून तिकडे जायची, जरा हुशारी मारली. कधी कधी हुशारी माझी जाऊ दे, काय नाही, आपल्याकडे टाइम भरपूर आहे. आणि हा डोंगर असा आहे ना, म्हणजे बघा पूर्ण स्टीप आहे. अख्खं वजन मागे टाकून चालू लागलं. पुढे असं पडलो की भाई गेलो. चला मी पुढेच अपडेट देतो भाई. तर मित्रांनो, सकाळी जिथून मी व्लॉग स्टार्ट केला तिथून हा उग्या 2 मिनिटावर होता हा एंट्रन्स. इथे तुमचं जॉर्डन पास जो दाखवला तो स्कॅन होतो. आणि मित्रांनो, मी एक सांगेन, आयुष्यामध्ये माझ्यासारखी अशी हुशारी मारू नका. कारण की मला हुशारी मारायची गरज काय, कारण की मी कोणावर लवकर भरोसा ठेवत नाही. कारण की मला आधी एकाने सांगितलेलं, कारण की बघा मी, म्हणजे त्याचा पण व्हॅलिड पॉईंट आहे. कारण की तुम्ही असता टुरिस्ट, ठीक आहे? तर टुरिस्ट असल्यामुळे तुम्हाला इथेच, मी एकटा आहे, तुम्हाला इथे गंडवायला 100 लोक पडले. त्यांना कळतं की, म्हणजे विचार करा ना, एका वाघाच्या झुंडमध्ये एक बकरा आला, मग ते लोक कसे होतात तसं इथे तुमचं फील होतं. आता बघा तुम्हाला परत दाखवतो. आता माझ्या सॉरी हॉर्स नो शुक्रांची नो वॉकिंग लाईक आहे असं असतं, बघितलं? त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की इथे हा आता पुढे पण भरपूर सारे असे मला बकरा बनवायला रेडी आहेत. तर मी जेव्हा पण ट्रॅव्हल करतो मी भरोसा नाही करत कोणावर यार. मी आयुष्यात लवकर कोणावर भरोसा नाही करत. तर ट्रॅव्हलिंगमध्ये काय करणार, तो जो डोंगर आहे माझ्या मागे तो उतरलो आणि आता स्कॅन बिन करून मी चाललोय. आता मजा बघा फक्त. ना शुक्रान. तर बघा हे इथे असं असतं, तो बोलणार की शुक्रान. तर इथे तुम्हाला नो थँक्यू. तर इथे तुम्हाला असे बोलणार की ते तुमच्या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. नंतर तुम्हाला घेऊन जाणार आणि तुम्ही तर विचार करणार की फ्री आहे, पण नंतर तुमच्याकडनं मारणार पैसे. तर हा विषय असतो. इंडियामध्ये असेल तर गोष्ट वेगळी. आपण इंडियामध्ये आपलं वेगळी एक वट असते, आपण बिंदास कुठे पण फिरू शकतो. बट बाहेर देशामध्ये आपली वट नसते भाई, तेवढं आहे. तर माझ्यासारखी चुकी करू नका. जिथे पण येतात आधी 4 विचारा. चला आता मी तुम्हाला पुढेच दाखवतो. इथे काय तुम्हाला असा ट्रेल एक अर्ध्या तासाचा चालत जायचं आणि मी तुम्हाला दाखवतो पुढे जसं पोहोचेल तसं. अजून एक मित्रांनो, मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतोय. बघा हा जो दगड आहे, तुम्ही विचार करता हा गरम असला पाहिजे, तापला पाहिजे, तर किती वेळ उन्हात आहे. बट आता हे मलाच माहिती आहे हा थंड आहे लिटरली. म्हणजे आपल्या ज्या भारतामध्ये तोफा असतात, म्हणजे मी तर असा म्हणजे दगड तर माहिती नाही, बट पंचधातू जे आपण म्हणतो ते असं असतं की किती पण उन्हात ठेवा, तपल्या उन्हामध्ये तो तापणारच नाही. आणि इकडे लिटरली तो दगड तसा होता. म्हणजे हे एक निसर्गाचं एक काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे यार नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळेच इथे आतमध्ये एवढं थंडावा आहे, म्हणजे गरमी होत नाही. कारण की हीट रिफ्लेक्टच मारत नाही, ते सगळं सोकून घेते. तर त्यामुळे ते एक असू शकतं. नेक्स्ट लेवल आहे. पण बघा ना, आतमध्ये मला काहीच गरम नाही वाटत आहे. नाही पूर्ण इट्स लाईक की AC लावली आहे तसं. तर मित्रांनो, इथे आल्यावर तुम्हाला असे शिलालेख दिसतील. असं काहीतरी आहे, एक मूर्ती आहे, हे एक काहीतरी आहे आणि हे तुम्ही अख्खा असं पाहू शकतात. आणि मला थोडं आय डोंट नो, जाऊ दे, मी जर बोललो तर मग थोडं
समजलं असं मला थोडं असं इथे पण असं पाहू शकतात कॅमल कॅरावान BC थोडं इंटरेस्टिंग आहे आपल्याला याची स्टडी असेल ना खूप इंटरेस्टिंगली आपण हे करू शकतो. मित्रांनो अर्ध्या तासाच्या वॉक नंतर जो नजारा आहे आपल्या मागे आहे तुम्ही पाहू शकतात हा बघा आणि जो आहे पूर्ण एक लेणी टाईप आहे तुम्ही बघू शकतात. आता याच्यामध्ये मला ह्याची काही आपल्याला हिस्ट्री माहिती नाही पण तिथे वर असे शिलालेख तुम्ही पाहू शकतात भरपूर असे आहेत आणि मी तर बोलेन मित्रांनो हे जो एक्सपिरियन्स आहे हा चांगला आहे. म्हणजे मी तर बोलेन वन टाईमसाठीच ऑब्व्हियसली येणार इथे कोण नुसते येणार नाही बट इथे आल्यावर लोक एवढी खुश होत आहेत. मी जर यांना सांगितलं तुम्ही जर आमच्या अजंता एलोराच्या केव्जमध्ये आलं तर हे काही नाही आहे. मी लिटरली सांगतो मित्रांनो हे अजंता एलोराच्या समोर आपले जे लेण्या आहेत अजंता एलोरा छत्रपती संभाजीनगरवाले हे काही नाही आहेत. आपल्या अजंता एलोराच्या केव्जमध्ये एका दगडामध्ये कैलाश मंदिर कसा बनवला आहे आणि हे काही नाही लिटरली मी मित्रांनो बोलतो हे याच्यासमोर काही नाही. हे फक्त एक हाईप केलं आहे म्हणून म्हणजे इथे आल्यावर मला फक्त असं वाटत पण नाही हे कसं केलं असेल विचार फक्त कारण की हे मला माहिती आपल्या कार्ला केव्ज जे आहेत सेम तसे आपल्या लेण्या ज्या आहेत तसंच दिसते कार्व केलेलं तुम्ही असे पाहू शकता पिलर्स आहेत आणि म्हणजे आहे म्हणजे असं नाही बोलत की एकदमच हे बट ओके असं नाही बोलत की एकदमच वाव आहे. फक्त ते काय होतं माहिती आहे वर जो कलरचा टेक्स्चर लाल कलर आणि त्यामध्ये जे ते दिसतंय जरा उठून दिसतंय आणि बाकी मी एवढं हे नाही बोलणार की ठीक आहे मला ओके वाटलं असं नाही की वाव टाईप आहे पण ठीक आहे. आता इथे असं काय तुम्ही पाहू शकता असं भरपूर असे काही काय आहेत. आता इथून आतमध्ये पण चालत जायचं मोनास्ट्री वगैरे बट ते मी नाही करणार आहे काय नाही सेम असंच आहे ते एवढं मी चालत तर नाही जाणार आहे मोनास्ट्रीसाठी वगैरे. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे लोक जे आहेत त्यांना सूर्य जमतच नाही. इथे बघा ते क्रीम असतात ते लावत आहेत इंडिया आपण इंडियन आपल्याला सवयच नाही. Okay. What's your name? राहुल Rahul. Okay. Welcome round to Petra. Yeah. And you are here in front of the first and the famous monument in Petra, Yeah. which they call it the Treasury. Yeah. And it's a UNESCO heritage site, right? Yeah, and it is the best monument not only in Petra, and all over the world. There's something unique like Taj Mahal. Yeah. But in India, we have same thing in Ajanta Ellora. I hope you have heard about that. Ajanta Ellora caves. Oh, I believe that's in India. Many things. Yeah. That's like this. Yeah. But Taj Mahal, one of them, because I like the story of that. Yeah, that's it. Nice. So, this is one of the wonders, the seven wonders, the second seven wonders. Second 7 wonders. Yeah. And this is, it was tomb for one of the Nabatean kings Okay. and his wife and his sister. And later on, it was temple. Temple. Yes. So, temple, tombs and temples. Temples. But they call it the treasury because the local people, they thought there is a treasure hidden on the top of the earth there. So they thought that there is a treasury, so they called him. That's why they call it the treasury. So before treasury, they used to call temples. Yes. But it is temple. No treasure, no gold, no money. No money. Just temple. Okay. Thank you very much. So हे आपले गाईड आहे फ्रॉम 33 years, right? 33 years. Yeah. And what's your name? My name Ahmad. अहमद आहेत आणि फ्रॉम 33 years ही इज गाईड अँड ही म्हणजे ह्यांची वय जे आहेत 81 years, राईट? सो इट्स लाईक नेक्स्ट लेवल आणि हे रोज येतात जातात आणि नेक्स्ट लेवल आहे. So thank you for giving my viewers such a short of. You are welcome. Yeah. Thank you very much. शुक्रान. Assalamualaikum. मित्रांनो हे पाहू शकता असं हे आहे आणि इथे असे पिलर्स आणि आतमध्ये काहीतरी आहे बट आतमध्ये एंट्री नाही. तुम्ही पाहू शकतात असं काय आहे आणि खाली पण काहीतरी आहे आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये मला काहीतरी म्हणजे विचित्र तर नाही बोलू शकत वेगळं काहीतरी वाटतंय आणि अशा ठिकाणी हे लोक नो एंट्री वगैरे असं टाकतात. तर मला कळत नाही काय रिझन आहे म्हणजे आतमध्ये जाऊ पण शकतात तर काय नाही अलाउड करत आहे. मे बी प्रिझर्वसाठी वगैरे असेल पण आतमध्ये तर नो एंट्री दिले काय माहिती आता काय विषय आहे वगैरे. तर ऑलराईट तर मित्रांनो आपण इथे आलो बघितलं आणि आता काय असं इच्छा तर नाही अजून पुढे जायची कारण की हे असंच तुम्ही मॅपमध्ये पाहतील तर आपल्याकडे हे जे आहे हा जो स्पॉट आहे मॅपपासून ऑलमोस्ट पकडून चला एक अर्धा तासावर आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला जायचं असेल
तर मला तर काय एवढं वाव म्हणजे तसं काय वाटत नाही. तुम्ही पाहू शकता ते बघा, हे अशी जागा आहेत. हे आपण पहिलं बघितलं, हे आपण इथे आहेत. आणि हे पुढे असं थिएटर पण आहे, हाय प्लेस ऑफ सॅक्रिफाईस. हे मला थोडं शिवलिंगसारखं वाटतंय. आणि असं काय आहे हे सगळं, म्हणजे बघायला गेलं तर असंच आहे, म्हणजे जास्त असं काय युनिक वेगळं स्ट्रक्चर नाही. तर मी पुढे जात नाही. हे काय आहे सेम असल्यामुळे आय डोंट थिंक सो की ते मला वर्थ वाटतं पुढे जाणं. पण हे इथेच बघून घेतो. टॉम्स वगैरे ते सगळं आहे, ते आपल्याला काय बघायचे दर्गे. अरे बघा इकडे ते द ट्रेजरी अल खजाना असं आहे. तर ऑल राईट तर मित्रांनो, फायनली टाईम आला आहे हा पेट्राचा व्लॉग एंड करण्यासाठी. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 4:45 झाले आहेत. आता 15 मिनिटांनी हीच आपली बस जी आहे आपल्याला नेणार अम्मानला. आणि तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर इथे म्हणजे कोणी येत असेल तरी पेट्रामध्ये स्टे करायची काही गरज नाही. तुम्ही एका दिवसात इझिली करू शकतात पेट्रामध्ये. मी फ्रँकली बोलतो, म्हणजे व्लॉग बघून तुम्हाला कळलंच असेल, भरपूर लोक इथे पेट्राला येतात, स्टे करतात, वेस्ट आहे. आणि इथे हॉटेल्स वगैरे पण भाग आहे, कारण की खूप सिटीच्या खूप आउटस्कट्समध्ये आहे, म्हणून एकदम डोंगराळा भागमध्ये. तर तुम्ही इथे जर येत असाल प्लॅन करा, तर मी तर बोलेन की 1 डे ट्रिप करा. जशी आपल्याला हिने 6:30 वाजता पिक केलं, आता ही आपल्याला 8:30पर्यंत ड्रॉप करणार. 5ला आपली इथून निघेन, तर पकडून चला 8-9 वाजेपर्यंत पोहोचवेल. आणि ऑलमोस्ट पेट्रा म्हणजे 98% जागा तुमचं एक्सप्लोर होऊन जातं. मी तर लिटरली व्हिजिटर सेंटरमध्ये वायफायवर बसलेलो प्रॉपरली. तर तेच भरपूर लोक म्हणजे इथं डे व्लॉग करतात, म्हणजे राहतात वगैरे. तर तेच एवढंच बोलीन आणि हा व्लॉग इथेच एंड करीन. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि जॉर्डनच्या सिरीज आता आपली उद्या माझी फ्लाईट आहे, पण उद्या मी एक व्लॉग बनवणार आहे अम्मन सिटीचा. तर तेच तो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. हे बघा ही आपली बस. बाय. तर मित्रांनो विचार करा, तुमचे आज यूट्यूबवर 6000 फॉलोवर आहेत, इंस्टाग्रामवर 6000 फॉलोवर आहेत. तर कमी समजू नका. विचार करा तुम्ही इथे एकटे उभे आहेत आणि 6000 लोक तुम्हाला बघतायत. आता पण जे उभे आहेत ते चेंजिंग रूमच्या इथे उभे आहेत. तर बेसिकली हा चेंजिंग रूम असणार त्या टायमाचा, स्टेजच्या मागे जे असतं चेंजिंग रूम.